नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे फाल्गुन कृष्ण पक्षातील पंचमीला रंगपंचमी तिथी ही साजरी केली जाते. ती आहे उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे रंगपंचमी. त्याचबरोबर या दिवशी कानिपनाथ महाराजांची यात्रा देखील असते. तर ही यात्रा मढी या ठिकाणी साजरी केली जाते. तर पहा, पूर्वीपासून चालू आलेल्या या प्रथेमध्ये कृष्ण जे आहेत तर ते राधे राणीसोबत रंग हे खेळायचे. तेव्हापासून ही रंगपंचमी तिथी साजरी केली जाते. तर पहा, ही रंगपंचमी जी आहे तर ह्या रंगपंचमीला आपल्या शरीराला देखील वेगवेगळ्या रंगांची गरज असते. तर बघा, उद्या रंगपंचमी आहे. तर रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करायची आहे. त्याचबरोबर त्यांना लक्ष्मीची जी आवडती वस्तू आहे तर ती भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायची आहे. ती कोणती वस्तू आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत त्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. का आपल्या जीवनामध्ये जी काही आपली इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही पैशाच्या अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तर आपण 99% कष्ट करतो आणि 1% जे नशीब असतं ना, आपण कधी कधी म्हणतो की 1 मार्काहून गेलो बाबा. तर पहा, ते 1 जो टक्का आहे ना, तो आपला नशिबाचा भाग आहे. त्यामुळे तो आपला मिळवण्यासाठी आपल्याला अध्यात्माची खूप गरज असते. आणि अध्यात्म आणि त्याचबरोबर अशा काही सेवा आणि काही उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही 99% आपलं कष्ट आहे आणि त्याचबरोबर मग हे 1% नशीबसुद्धा आपल्याला मिळून जातं आणि आपल्या जीवनाचं सार्थक होऊन जातं. त्यामुळे आपल्याला कष्टासोबत काही सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, उद्या आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सर्वात महत्त्वाची सेवा ती म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे पठण. विष्णू सहस्त्रनामाचे पठण आपल्याला हे करायचे आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण, तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. आणि बघा, जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते आपण 1 वेळा म्हटलं तरी चालेल आणि त्याचबरोबर जे व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते व्यंकटेश स्तोत्र आपल्याला कमीत कमी 3 वेळा तरी पठण हे करायचं आहे. आणि पहा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, उद्या भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांच्यावरती पंचामृत आणि जलाने अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. म्हणजे पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला पहा, आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ असते. आपण श्रीयंत्राभोवती जी कमळगट्ट्याची माळ ठेवतो किंवा तुमच्याकडे एखादा कमळगट्ट्याची छोटी माळ असेल किंवा मोठी माळ असेल, परंतु उद्या आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना ही माता लक्ष्मीची जी आवडती वस्तू आहे तर ती त्यांना अर्पण करायची आहे, म्हणजे त्यांना गळ्यामध्ये घालायची आहे. आता बघा, जर आपल्याकडे विष्णू भगवानांचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर काय करायचं, तर आपल्या घरामध्ये सर्वांच्या लड्डू गोपाल असतात, म्हणजे श्रीकृष्ण असतात. तर त्या श्रीकृष्णांना आपल्याला ही जी कमळगट्ट्याची माळ आहे, माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय वस्तू आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. आणि हो, त्याचबरोबर जर आपल्याला उद्याच्या दिवशी कमळाचं फूल भेटलं ते सुद्धा तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला भेटलं तरच अर्पण करा. बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाची उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती करायची आहे. ती म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करण्याची सेवा. तर पहा, आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्राचा टाक असेल किंवा मग श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र आपल्याला एका ताम्हणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे श्रीयंत्र ठेवून आपल्याला त्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जन कसं करायचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु जर कुणाला माहीत नसेल तर 3 बोटाने कुंकुमार्जन हे केले जाते. तर पहा, अंगठा आणि करंगळी शेजारचं जे बोट आहे आणि मोठं बोट या 3 बोटांनी कुंकुमार्जन केलं जातं. तर कुंकुमार्जन करताना 1 वेळा आपल्याला श्री सूक्ताचं पठण हे करायचंच आहे.
तर पहा, श्रीयंत्र जर आपल्याकडे नसेल किंवा मग आपल्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा मग आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल, तिच्यावरती तुम्ही हे कुंकुमार्जन जे आहे तर ते करू शकता. परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करणं शक्य नाही तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण एक वेळा तरी तुमच्याकडून घरामध्ये झालं पाहिजे. धनवृद्धीसाठी हे खूप महत्त्वाची सेवा मानली जाते. त्यामुळे आपल्याला ही सेवा देखील करणं जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की ही सेवा आवर्जून तुम्हाला करायची आहे. तर बघा, तुम्हाला हे सर्व पठण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. यूट्यूबला लावून देऊ शकता किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला हे सर्व गोष्टी, हे ज्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या मिळून जातील आणि त्या तुम्ही श्रवण केल्या तरी चालेल. आणि बघा, जर तुम्हाला यापैकी कोणतीही सेवा करणं शक्य नाही तर तुम्ही एक काम करा. एक माळ जप आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे. आणि पहा, जी काही मी तुम्हाला वस्तू सांगितलेली आहे, म्हणजे जे कमळगट्ट्याची माळ आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहे, ती तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे. तर पहा, ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर स्वरूपात राहते. त्यामुळे पहा, आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची उद्या आवर्जून सेवा करायची आहे. जे काही उपाय मी तुम्हाला सांगितला आहे, म्हणजे जी वस्तू तुम्हाला सांगितली आहे अर्पण करायला, ती अर्पण करायची आहे. त्याचबरोबर बघा, भगवान श्री हरिविष्णूंना आपले जे स्वामी आहेत त्यांना आपल्याला जो बी आपल्याकडे कलर असेल तर तो कलर त्यांना उद्याच्या दिवशी आपल्याला लावायचा आहे. म्हणजे आपण एकमेकांना जसे कलर लावतो त्याचप्रमाणे आपण देवांना देखील कलर हे लावायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला उद्या ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत, उपाय सांगितलेले आहेत ते करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला शक्य झालं तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला पितृदोष आपला दूर होण्यासाठी उद्या पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर काय करायचं, एक कलश भरून तांब्याचा घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ. त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहे आणि 2 चम्मच कच्चे गाईचे दूध टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्या करायच्या आहेत आणि जो उपाय तुम्हाला सांगितला आहे तो करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.